महेश ट्युटोरियलच्या ज्या राज्यभरातल्या शाखा आहेत त्या अचानक बंद झाल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात एकच खरं तर खळबळ उडाली आहे। आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये देखील अशोका मार्ग या परिसरामध्ये एका व्यावसायिक इमारतीमध्ये देखील हा क्लास सुरू होता अशी माहिती खरं तर मिळते। आपण जर बघितलं तर आपण दृश्यांमध्ये बघतोय त्याच खरं तर व्यावसायिक या संपूर्ण इमारतीमध्ये फर्स्ट फ्लोअरला हा क्लास सुरू होता। मात्र आता या ठिकाणी कोणताही या क्लासचा बोर्ड या ठिकाणी पाहायला मिळत नाही। नाशिकमधली शाखा देखील बंद झाल्याची माहिती ही खरं तर स्थानिकांनी दिलेली आहे। आपण जर एकूण बघितलं तर महेश ट्युटोरियल्सच्या विद्यार्थी आणि पालकांना कोणतीही पूर्वसूचना न देता या सगळ्या क्लासच्या शाखा या बंद करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर नेमकं या महेश ट्युटोरियल्स क्लासमध्ये नेमकं काय घडलं असावं। इतक्या मोठ्या गेल्या 38 वर्षांपासून ही शैक्षणिक संस्था राज्यभरात काम करते। मोठा पसारा खरं तर या संस्थेचा राज्यभरात खरं तर पाहायला मिळत होता आणि एकूणच ही सगळ्या शाखा अचानक का बंद पडल्या याचे नेमके वेगवेगळे कारण हे समोर आल्यानंतर नाशिकमधली शाखा देखील ही बंद झाल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळते। नाशिकमध्ये देखील अशोका मार्ग या परिसरामध्ये कल्पतरू नगर या ठिकाणी ही शाखा आपल्याला पाहायला मिळत होती आणि एकूण जर बघितलं तर याच ठिकाणी ही जो क्लास होता तो सुरू होता आणि त्या ठिकाणी नवीन जो क्लास आहे तो आता त्या ठिकाणी सुरू झाल्याची माहिती स्थानिकांनी दिलेली आहे। त्यामुळे एकूणच नाशिकमधली जी महेश ट्युटोरियलची जी शाखा आहे ती देखील बंद झाल्याची माहिती ही खरं तर आपल्याला स्थानिकांनी दिली आहे। कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।